सज्जनांनो, आपण सर्वांनी आपापलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. आपल्या व्यथा आणि कथा या ठिकाणी आपण सर्वांनी मांडल्या. निश्चित त्यामधून आम्ही शिकण्याचा प्रयत्न करू. मी तर जिथे गेलो तिथं शिकत असतो, कोणाकोणाही शिकत असतो. कारण शिकल्याशिवाय पुढे पाऊल टाकता येत नाही माणसाला, आणि म्हणून शिकावं लागतं. आणि मला तुम्हा सर्वांकडून आणि तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो की काय माहीत, ते जुने लोक म्हणतात की कोणाच्या पायगुण असतो म्हणतात की पायगुण, तर त्या गोष्टीवर मी तर काय भरोसा नाही ठेवणार. परंतु आपल्या या धम्मसहलीमुळं बुद्धगयेमध्ये म्यानमारचे भंतीजी त्यांची भेट झाली. अचानक, कुठलं पूर्वनियोजन नव्हतं, काही माहिती नव्हती, सूचना नव्हती, त्यांची तारीख घेतली नाही, त्यांचा वेळ घेतला नाही. अचानक आपण सहज पुढे निघालो, तर त्या भंतींची आपल्याला भेट झाली. त्यांच्यासोबत बसता आलं, त्यांच्याशी चर्चा करता आली. आणि ते या बौद्ध धर्मामधले फार वरिष्ठ भिक्षू आहेत. त्यांचे जवळपास 29 देशामध्ये मोठमोठाले विपස්සनेचे सेंटर आहेत. आणि त्यांना भारतामध्ये 100 विपස්සनेचे सेंटर उभं करायचे आहेत. त्यापैकी त्यांनी मावसाळा चॉईस केलेला आहे. मावसाळ्याला भव्य दिव्य एक विपස්සना सेंटर उभं करण्यासाठी त्यांनी आपल्याला शब्द दिला. आणि जागा पाहण्यासाठी ते आपल्याकडे फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आपण धम्मपरिषद घेतो, माघ पौर्णिमेच्या निमित्तानं धम्मपरिषदेचं आयोजन करतो, त्या धम्मपरिषदेला ते भंतीजी स्वतः हजर राहणार आहेत. केवळ धम्मपरिषदेलाच नाही, तर त्याच्या 10 दिवस अगोदर आपण श्रामणेर दीक्षा घेणार आहोत. श्रामणेर शिबिराला ते भंतेजी 10 दिवस मार्गदर्शन करण्यासाठी बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी 10 दिवस वास्तव्य करणार आहेत. आणि 10 दिवस राहून त्या धम्मपरिषदेचं उद्घाटन करून धम्मपरिषदेला येणाऱ्या 8 ते 10 हजार लोकांना प्रबोधनपर मार्गदर्शन करून त्यानंतर ते ठरवतील. ती जागा बघून आपले उपासक, महाराष्ट्रातले उपासक, महाराष्ट्राची चळवळ, धम्मपरिषदेला येणाऱ्या उपासकांचं कार्य बघून, तिथलं आमचं मावसाळ्याचं कार्य बघून, ती जागा बघून भंतेजी 100% त्या ठिकाणी विपස්සना सेंटर निर्माण करणार आहेत असं पक्क झालेलं आहे. आणि म्हणून हे सर्व सत्कर्म, पुण्यकर्म त्या भंतींची तारीख मिळेपर्यंत मध्ये आपण दिल्लीला होतो, त्या दिवशी त्यांचा पूर्ण प्रोग्राम फिक्स झालेला आहे. त्यांनी माझ्याकडून लिहून घेतलं. पौर्णिमा कोण्या तारखेला येऊ लागली, तर पौर्णिमा फेब्रुवारी महिन्याच्या 12 तारखेला येऊ लागली. त्याच्या 10 दिवस अगोदर 2 फेब्रुवारीला आपलं श्रामणेर शिबिर चालू होणार आहे. आता त्या श्रामणेर शिबिराची, धम्मपरिषदेची ही जबाबदारी आपणा सर्वांवरती आहे. जोरात तयारी करणं आहे. आणि आजच तुम्हाला 4-5 महिन्या अगोदर जाहीर निमंत्रण सर्वांना, आपणा सर्वांना आणि या चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील लोकांना जाहीर आव्हान आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या 10 दिवसीय श्रामणेर शिबिराला आणि धम्मपरिषदेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं. हे तुम्हा सर्वांचं हे पुण्यकर्म आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो, तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो. हे तुमच्यामुळं एवढ्या मोठ्या विद्वान आणि वरिष्ठ भिक्खूंची आपल्याला तारीख उपलब्ध झाली. केवळ तारीखच नव्हे, तर विपස්සना सेंटर उभारण्याची त्यांनी त्या ठिकाणी सहमती दाखवलेली आहे. निश्चित वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष लागेल, 6 महिने लागेल, वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, परंतु एक दिवस कधी ना कधी त्या ठिकाणी भव्य दिव्य विपස්සना सेंटर निर्माण झालं, तर जगातून त्यांचे 29 देशामध्ये सेंटर आहेत. तर 29 देशातले उपासक लोक इथल्या सेंटरवरती ध्यान धारणा, विपස්සना, मेडिटेशन करण्यासाठी येतील. तर मावसाळा हे ऑलरेडी जगामध्ये तर नाव फैलवलेलाच आहे, परंतु आता या भंतीच्या माध्यमातून सुद्धा आणखी 29 देशामध्ये मावसाळ्याचं नाव उज्ज्वल होणार आहे. आणि याला सर्व तुम्ही कारणीभूत आहात. तुमच्यामुळं ते भंतीजी आपल्याकडे येत आहेत. आणि म्हणून पुन्हा तुम्हा सर्वांचं हे फार मोठे पुण्यकर्म आहे की तुमच्या माध्यमातून मावसाळ्याला ते येत आहेत, तुमच्या माध्यमातून विपස්සना सेंटर उभारण्यात येत आहे. म्हणतात ना, साठी तुमचं काही जरी नसलं आहे की नाही, परंतु
त्या भंतींची वेळ घेण्यासाठी जो तुम्ही वेळ दिला किंवा त्या भंतींना तुम्ही भेटलात, हे फार मोठं तुमचं पुण्यकर्म आहे. आणि म्हणून असो या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हा सर्वांचं अभिनंदन करून या ठिकाणी धम्मसहलीत सहभागी झालेल्या उपासकांचं या ठिकाणी आपण प्रत्येक धम्मसहलीमध्ये आपण प्रत्येकांचा आपण शेवटला सन्मान गौरव करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी मी डॉक्टर साहेबांना या ठिकाणी मी सूचना करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 लोकांना या ठिकाणी आपल्या हस्ते प्रमाणपत्र देऊया. कारण प्रमाणपत्र देण्यासाठी इथे कोणी भिक्षू पण नाही आणि इथे कोणी वरिष्ठ व्यक्तिमत्व पण नाही इथे कोणी. आणि म्हणून आपल्याच मधला आपला पाहुणा उभा करू, आपल्याच व्यक्तीच्या हातानं, आपल्याच पाहुण्यांच्या हातानं आपल्या लोकांचा सन्मान गौरव करू. ठीक आहे. तर या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आमचे संतोषरावजी हिवाळे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धोपासिका कमलबाई संतोषराव हिवाळे या दोघांना मी स्टेजवरती पाचारण करतो. मी डॉक्टर साहेबांना सूचना करतो की त्यांच्या या दोघा पती पत्नी यांचं या ठिकाणी सन्मानपत्र गौरवपत्र देऊन त्यांचा गौरव करावा. ते आमचे हिवाळे साहेब घाणेगाव या ठिकाणी वास्तव्याला आहेत आणि त्यांनी आपल्या व्हॉट्सअपची पत्रिका बघितली आणि आपल्या लगेच त्यांनी आपलं सीट बुक केलं आणि दोघंही त्यांनी धम्मसहलीमध्ये सहभाग घेतलेला आहे. मी डॉक्टर साहेबांना सूचना करतो की आमच्या हिवाळे परिवारांचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा. म्हणा साधू साधू साधू. हां, इकडे बघा ताई. साधू साधू साधू. यानंतर बघा आपल्या धम्मसहलीमध्ये कमी वय, आपण आता म्हातारे झालो की नाही, काही काही लोकांचं म्हातारपणापर्यंत बुद्ध काय होत नाही आहे की नाही. परंतु त्या मुलीच्या मायबापांनी विचार केला की हे वर्ष 11वीचं वर्ष आहे, 11वीच्या वर्षामध्ये काही लोड राहत नाही, पुढच्या वर्षी 12वीचं वर्ष आहे, 12वीच्या वर्षामध्ये जाणं होणार नाही, त्याच्यानंतर पुढे शिक्षण आहे, त्याच्यानंतर लग्न होणार आहे, लग्न झाल्यानंतर सासू सासरे कधी पाठवतील, लेकरं बाळ झाल्यानंतर कधी जाणं होईल नाही जाणं होईल काय माहीत नाही. आणि म्हणून या कमी वयामध्ये अगदी तिच्या घरचं कोणी नाही पण माझ्या भरोश्यावर त्यांनी पाठवलं अलशामध्ये. आणि म्हणून त्या अंजली भानुदास हिवराळे हिच्या अगदी कमी वयामध्ये आज बुद्धगया पूर्ण झालेली आहे. तिचा सुद्धा या ठिकाणी डॉक्टर साहेबांना मी या ठिकाणी सूचना करतो की अंजली हिवराळे यांचा सन्मान गौरव करावा. म्हणा साधू साधू साधू. ज्यांनी सुरुवातीला या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आमचे पैठणे बाबा दिगंबरराव पैठणे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्धोपासिका शकुंतला दिगंबर पैठणे हे धावड्याहून आलेले आहेत. त्यांच्या मुलानं त्यांच्या परस्पर माघाऱ्यात आमच्याकडे सीट बुक केलं. आमच्याकडे सीट बुक करून त्यांना पत्रिका पाठवली की तुमचं सीट बुक झालं आणि तुम्हाला बुद्धगयेला भंतीसोबत जावं लागते. आणि यांच्या गावामध्ये माझं नेहमी जाणं येणं आहे. ते म्हणले आपले भंतीचे आहेत का, तर आम्हाला जायला काही हरकत नाही. तर ते अगदी या ठिकाणी आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आहेत. मी पैठणे आईंना सुद्धा या ठिकाणी पाचारण करतो स्टेजवरती की आपण या ठिकाणी स्टेजवरती यावं. आणि डॉक्टर साहेबांना या ठिकाणी मी सूचना करतो की आमच्या पैठणे परिवाराचं या ठिकाणी सन्मानपत्र गौरवपत्र देऊन त्यांचा गौरव करावा. चला म्हणा साधू 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 साधू. चंद्रकलाबाई त्र्यंबकराव हिवाळे या आईंना मी या ठिकाणी सूचना करतो की आपलं या ठिकाणी प्रमाणपत्र या ठिकाणी स्टेजवरून घेऊन जावं. म्हणा साधू साधू साधू. आमचे ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं आणि मुंबईहून ते या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आमचे भुजबळ साहेब यांना मी पाचारण करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी 5 सन्मान करावा, 5 व्यक्तींचा सन्मान करावा. भुजबळ साहेबांनी स्टेजवरती यावं. या ठिकाणी आमच्या आई पंचशिलाबाई साहेबराव दाभाडे या आईंचा या ठिकाणी या धम्मसहलीमध्ये त्यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी
भुजबळ साहेबाकडून आपलं प्रमाणपत्र या ठिकाणी घेऊन जावं. म्हणा साधू साधू साधू. बुद्धभूमी मावसाळा गावातून आमच्या बौद्ध उपासिका कौसाबाई गणेशराव मगरे या आईंचं या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या हस्ते सन्मान करण्यात येत आहे. मी भुजबळ साहेबांना सूचना करतो की आमच्या मगरे आईंचं या ठिकाणी सन्मान करावा, गौरव करावा. म्हणा साधू साधू साधू. रुक्मणबाई घाटे यांनी आज गाडीमध्ये एका सुंदर गाण्यावर खूप छान डान्स केला. आमच्या आई समोर स्टेजवरती येऊन त्यांचा सन्मान गौरव करण्यात येतील. म्हणा साधू साधू साधू. द्वारकाबाई काशीनाथ घाटे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. मी भुजबळ साहेबांना सूचना करतो की आमच्या घाटे आईंचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा. म्हणा साधू साधू साधू. विलास गायकवाड आणि जयश्रीबाई गायकवाड या ताईंना या स्टेजवरती पाचारण करतो. भुजबळ साहेबांना मी सूचना करतो की आमच्या गायकवाड परिवाराचं या ठिकाणी दोघांचा सन्मान करावा, गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. म्हणा साधू जवळ या तुम्ही साधू साधू. म्हणा साधू साधू साधू. डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी सन्मान गौरव या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार करूया. म्हणा सर्वांनी साधू साधू साधू. म्हणा साधू साधू साधू. म्हणा साधू साधू साधू. त्यांचे कोणतरी नातेवाईक मुंबईचे व्यक्ती कोणतरी वारले म्हणून आपल्यातून ते निघून गेले होते. त्या दोघांचं पती पत्नींचं या ठिकाणी साळवे साहेबांकडे दोन्ही प्रमाणपत्र देण्यात येत आहे. मी पैठणे बाबांना सूचना करतो की वाहुळ परिवाराचं या ठिकाणी दोघांच्या पती पत्नींचे सर्टिफिकेट साळवे साहेबाकडे देण्यात यावं. म्हणा साधू साधू साधू. आंबेजोगाईहून आलेले आमचे बडे बाबा आणि बडे आई यांचं नावच बडे आहेत, आडनाव बी बडे आहे, मोठे बी आहेत, असे बी बडे आहेत आणि आडनावाने बी बडे आहेत. तेव्हा मारुती सोपानराव बडे आणि लताबाई मारुती बडे या दोघांना मी या ठिकाणी सूचना करतो की आमच्या दिगंबरराव पैठणे यांच्या हस्ते या ठिकाणी आपला सन्मान गौरव स्वीकारावा. म्हणा साधू साधू साधू. आमच्या बडे आईचा सत्कार करा, बडे आईचा. म्हणा साधू साधू साधू. सारिकाबाई बडे अंबेजोगाईहून आलेल्या आमच्या यांचा सन्मान करण्यात येते. म्हणा साधू साधू साधू. सूर्यकांत बनसोडे, केसरबाई सूर्यकांत बनसोडे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. त्यांचा पैठणे बाबांना सूचना करतो की आमच्या केसरबाई आईचा या ठिकाणी सन्मान करावा. म्हणा साधू साधू साधू. काळेसाहेबांना या ठिकाणी सूचना आहे की आपल्या हस्ते या ठिकाणी धम्मसहलीतील उपासकांना या ठिकाणी सन्मानपत्र देण्यात यावं. मथुराबाई भीमराव जोगदंड या आईने आज गाडीमध्ये खूप धूम केली, खूप धूम झाली आज, मस्त लगेच खान. त्यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. मिलिंदराव टाकणखार, अर्चनाबाई मिलिंदराव टाकणखार यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. सोजरबाई विश्वनाथ सीताप या सीताबाईंचा सुद्धा या ठिकाणी
आमच्या काळे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. आमच्या रोडे आई या ठिकाणी सर्व या ठिकाणी रुक्मणबाई ठकाजी रोडे यांचा सन्मान करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. आशाबाई तुकाराम जोगदंड यांनी सुद्धा आपल्या धम्मसहलीमध्ये सहभाग नोंदवला. चांगलं त्यांनी आपल्याला सहकार्य केलं म्हणून त्यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. सविताबाई सुरेश रोडे यांचा सुद्धा या ठिकाणी आपण धम्मसहलीतील सन्मान गौरव करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. शालिनीबाई सुनील बडे यांचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. ज्योतिताई जोगदंड यांचं या ठिकाणी प्रमाणपत्र बडे आई स्वीकारत आहेत. म्हणा साधू साधू साधू. कौशल्याबाई भिसन रगडे या आईंचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. आपलं सन्मान या ठिकाणी स्टेजवरून आपला सन्मान स्वीकारावा. साळवे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी रगडे आईंचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. वयोवृद्ध परंतु त्या कधी कुठे थांबल्या नाही, थकल्या नाही. मला वाटलं आई त्या डोंगेश्वरीचा पर्वत चढणारच नाहीत, पण त्या चढल्या. तर अशा पद्धतीने आमच्या कुलकर्णी आईंचा या ठिकाणी सन्मान. म्हणा साधू साधू. शंकरराव पंडित आणि सुवर्णाबाई पंडित या दोघांचा सन्मान या ठिकाणी आमचे बडे बाबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. म्हणा साधू साधू साधू. म्हणा साधू साधू साधू. शशिकला साहेबराव दांडगे आणि आज पूर्ण गाडीमध्ये. म्हणा साधू साधू साधू. काळे परिवारांचं या ठिकाणी आपल्या धम्मसहलीच्या निमित्ताने त्यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. म्हणा साधू साधू साधू. धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आमचे दाने बाबा यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. प्रभावती तात्याराव गायकवाड यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे. दाने बाबांच्या हस्ते प्रभावती ताई आईचा या ठिकाणी सन्मान करण्यात येते. म्हणा साधू साधू साधू. नुकतेच ज्यांच्या हस्ते आता आपण प्रमाणपत्र दिलं असे गौतम विठ्ठलराव लांडगे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. मी दाने बाबांना या ठिकाणी सूचना करतो की आमच्या लांडगे साहेबांचा या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान गौरव करावा. म्हणा साधू साधू साधू. संध्याबाई गंगाधर मस्के यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. आमचे दाने बाबा यांच्या हस्ते या ठिकाणी. म्हणा साधू साधू साधू. सिल्लोड तालुक्यातून आलेले आमचे उपासक भारत रंगनाथ सरोदे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. मी दाने बाबांना सूचना करतो की आमच्या ताईंचा सन्मान करावा. म्हणा साधू साधू साधू. पण थकल्या नाही, सर्वांच्या पुढे राहत होत्या आई. तानाबाई सेजवळ यांचा सन्मान करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. निर्मलाबाई भगवान सोनवणे यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे. म्हणा साधू साधू साधू. गोविंदराव दाणे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. डॉक्टर साहेबांना सूचना आहे की गोविंदराव दाणे यांचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा. म्हणा साधू साधू साधू. या ठिकाणी आपल्या धम्मसहलीमध्ये किचनमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं असे आमचे महेंद्र देवीदास कराळे
महेंद्र कराळे यांचा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे। मी डॉक्टर साहेबांना सूचना करतो की महेंद्र कराळे यांचा या ठिकाणी सन्मान करावा, गौरव करावा। म्हणा साधू साधू साधू। राजश्री संजय गायकवाड ज्यांनी आपलं या धम्मसहलीचं संपूर्ण किचन सांभाळलं, अशा राजश्रीबाई संजय गायकवाड यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत आहे। म्हणा साधू साधू साधू। यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। आमचे डॉक्टर साहेबांना सूचना आहे की विजया मॅडमचा या ठिकाणी सन्मान करावा। म्हणा साधू साधू साधू। वेणुबाई भगवान सात दिवे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे। म्हणा साधू साधू साधू। जनाबाई रामदास दाणे यांचा सुद्धा या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे। म्हणा साधू साधू साधू। अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या धम्मसहलीमध्ये सर्व सहभागी झालेल्यांचा आपण सन्मान गौरव करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण शेवटची धम्मपालन गाथा घेऊया। सर्वांनी हात जोडावं। सर्वांनी हात जोडून मी म्हणतो त्याप्रमाणे म्हणावं। सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारे सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति योचनपंपि सुतवाणं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो ओतियो धम्मं न पमजति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेण होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेण होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं अय्यं संगो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेण होतु मे जयमङ्गलम् साधु साधु साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा। साधु साधु साधु। महाकरुणिक तथागत भगवान बुद्धाचा
महाकरुणिक तथागत भगवान बुद्धाचा, बौद्ध धम्माचा, बौद्ध धम्माचा, धम्मध्वजाचा, धम्मध्वजाचा, भिक्खू संघाचा, भिक्खू संघाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, उपासक उपासिका संघाचा, उपासक उपासिका संघाचा. अशा पद्धतीने आपल्या या धम्मसहलीचा आज समारोप झाला. आपण सर्वांनी सहकार्य केलं, आम्हाला समजून घेतलं, आम्हाला चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा या समारोपाच्या प्रसंगी तुम्हा सर्वांचं अभिनंदन, धन्यवाद, सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. अच्छा.